मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी ही काव्याला चांगलंच उत्तर देते. नंदिनी म्हणते की तू माझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस की त्यांचा भूतकाळ जाणून घ्यायचा. अगोदर तू तुझ्या संसारात लक्ष दे. तुझ्या नवऱ्याच्या मनात कोणती भावना आहे हे जाणून घे. त्यांना काय हवं आहे यावर तुझं अजिबात लक्ष नाही आहे. तुला तर खरा इंटरेस्ट जीवामागेच आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी त्यांच्याशी लग्न नाही केलं आहे. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत माझ्याशी लग्न केलं आहे. त्याचमुळे त्या मुलीशी त्यांचा संबंध संपला आहे. त्याचमुळे मला माझ्या नवऱ्या जीवावर पूर्ण विश्वास आहे. तर आता नंदिनीचा हा विश्वास बघून काव्याला आता खूपच वाईट वाटत असतं. नंदिनी म्हणते की जीवाच्या मागे लागणं सोड आणि पार्थला काय हवं आहे, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा तू प्रयत्न कर. अगं, तुला आनंदी ठेवण्यासाठी ते किती प्रयत्न करतात, पण मात्र तू जराही त्यांच्या भावनांची कदर करत नाही. एकदा त्यांच्या भावनांना समजून घे, मग तुला समजेल की प्रेम काय आहे.